ऑर्गनायझेशन अँड डिझाईन या सब्जेक्ट मधलं बेसिक स्ट्रक्चर ऑफ कम्प्युटर्स या चॅप्टर बद्दल बोलणार आहोत आणि थोडंसं शिकणार आहोत. बेसिकली ऑल कम्प्युटर सायन्सच्या कोर्सेसची सुरुवात इथून होते, या बेसिक स्ट्रक्चर पासून होते. चला तर पाहूया बेसिक स्ट्रक्चर ऑफ कम्प्युटर्स. पुन्हा एकदा रिपीट करतो. ही अक्रॉनिम्स मी माझ्या कन्व्हिनियन्स साठी वापरलेली आहे. कृपया करून ही तुम्ही पेपरमध्ये वापरू नका, तुम्ही लॉंग फॉर्म वापरा. Alright. Functional units of computer or hardware. तर एक्झॅक्टली हे काय आहे? तर कम्प्युटर हा तुमचा असा दिसतो. कम्प्युटरचे हे युनिट्स असतात. A computer consists of 6 functionally independent main parts. या 6 functional independent main part जे आहेत, they are divided into devices, processor आणि memory. आता devices म्हणजे input unit, आउटपुट युनिट, इनपुट आउटपुट युनिट. याच्याबद्दल आपण जास्त नंतर प्रत्येक सेक्शन बद्दल बोलणार आहोत. तर आता फक्त तुम्ही लक्ष द्या स्ट्रक्चर कडे. त्याच्यानंतर दुसरा कंपोनंट आहे प्रोसेसर. प्रोसेसर मध्ये काय असतं? अरिथमॅटिक लॉजिक युनिट आणि कंट्रोल युनिट्स. आता ही इनपुट डिव्हाइसेस आहेत, ती तुम्ही समजा तुमचे हात पाय, ज्याच्या थ्रू तुम्ही कामं करता, ज्याच्या थ्रू तुम्ही कम्प्युटर बरोबर कम्युनिकेट करता आणि कम्प्युटर तुमच्याशी संवाद साधतो आउटपुट युनिट तर्फे. तर ते झाले डिव्हाइसेस. प्रोसेसर म्हणजे तुम्ही त्याचा हार्ट असं समजू शकता. प्रोसेसर कन्सिस्ट ऑफ अरिथमॅटिक लॉजिक युनिट आणि कंट्रोल युनिट्स. तर अरिथमॅटिक लॉजिक युनिट मध्ये काय होतं? जेवढं अरिथमॅटिक आहे, जेवढं प्रोसेसिंग आहे, ते सगळं या अरिथमॅटिक लॉजिक युनिट मध्ये होतं. कंट्रोल युनिट म्हणजे काय? कंट्रोल युनिट बेसिकली कंट्रोल्स all the function of the computer. काय? नंतर. त्याच्यानंतर तिसरा कंपोनंट आहे मेमरी और सिक्स्थ युनिट इज मेमरी युनिट. हा कम्प्युटरचा मेंदू झाला. कम्प्युटर जेव्हा चालू केला जातो तेव्हा त्याला मेंदू लागतो. आता फॉर एक्झाम्पल 4x2 बरोबर 8 आणि मग आलेल्या उत्तराला पुन्हा 4ने गुण असं म्हणायचं असेल तर त्याला 4x2 केल्यानंतर 8 हे उत्तर कुठेतरी मेंदूमध्ये मेमरीमध्ये स्टोअर करावं लागतं. तर ते 8 इथे या मेमरीमध्ये स्टोअर होतात आणि मग पुन्हा 8x2 16 उत्तर येतं. आणि मग ते उत्तर तो आपल्याला प्रिंटर म्हणा किंवा टर्मिनल म्हणा, डिस्प्ले युनिट म्हणा, या आउटपुट युनिट तर्फे तो आपल्याला ते उत्तर दाखवतो. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? नुसता कम्प्युटरला हार्ट असून, मेमरी असून, प्रोसेसिंग पॉवर असून त्याचा फायदा काय? त्याने जर काहीच काम केलं नाही, बरोबर ना? तर तुमचा दुसरा मेन कंपोनंट आहे इन्स्ट्रक्शन सेट किंवा इन्स्ट्रक्शन्स. म्हणजेच काय? कम्प्युटरला आपण जे काम करून घ्यायचंय त्याबद्दलच्या सूचना आपण ज्या कम्प्युटरला देतो, दोज आर दीज इन्स्ट्रक्शन्स. मग त्या दिलेल्या सूचनांप्रमाणे तो आपला प्रोसेसर, आपली मेमरी वापरून त्याचं उत्तर शोधून काढतो आणि मग ते उत्तर तो आउटपुट युनिट द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवतो. तर तेच इथे एक्सप्लेन केलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल इन्स्ट्रक्शन घ्या. ऍड नंबर्स 2 and 4 देन राईट आन्सर ऑन प्रिंटर. त्याचा अर्थ काय? तर तो असे 2 नंबर घे ज्याची किंमत आहे 2 आणि 4. तर आता हे 2 आणि 4 त्याला मेमरीमध्ये स्टोअर करावे लागतात. मग त्याचं तो ऍडिशन कर म्हणून सांगितलंय. मग त्याचं तो ऍडिशन करतो आणि त्याचं आलेलं उत्तर जे 6 आहे ते परत तो मेमरीमध्ये स्टोअर करतो. तर या इन्स्ट्रक्शन मध्ये नंबर 2 आणि नंबर 4 ला डेटा किंवा ऑपरंड असं म्हटलं जातं आणि ऑपरेशन कोड ऍड अबाव नंबर्स अँड सेंड आन्सर टू प्रिंटर. ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत यांना ऑपरेशन कोड असं म्हटलं जातं. आता ह्याची मुवमेंट कशी होते? तर ह्याच्यामध्ये बेसिकली ही जी आपली इन्स्ट्रक्शन आहे ती इनपुट डिव्हाइस द्वारे मेमरीमध्ये नेली जाते. मेमरी मधून ती प्रोसेसर मध्ये येते आणि प्रोसेसर मधून इंटरकनेक्शन नेटवर्क वापरून ती प्रोसेस केली जाते. आणि हे जे प्रोसेस्ड आन्सर आहे ते किंवा त्याला ज्याला आउटपुट म्हणतात ते मेमरीमध्ये स्टोअर केलं जातं आणि मेमरी मधून आउटपुट डिव्हाइस द्वारे ICN म्हणजे इंटरकनेक्शन नेटवर्क वापरून आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. बस हे कम्प्युटरचं बेसिक स्ट्रक्चर आहे, फंक्शन आहे, छोट्यातलं छोटं एक्सप्लेनेशन. सगळ्यात पहिलं बेसिक एक्सप्लेनेशन ऑफ कम्प्युटर, हाऊ कम्प्युटर वर्क्स. ठीक आहे. ऑलराईट.
आता ते जे मगाशी फंक्शनल युनिट जे मी तुम्हाला एक्सप्लेन केले वरती, त्याचाच पिक्टोरियल डायग्राम आहे. आता इथे थोडस फार महत्वाची गोष्ट आहे, हे तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे मला. हा तुमचा जो 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा कम्प्युटर कोर्स आहे, हे इथे जे तुम्ही फंक्शनल युनिटचं पिक्चर पाहता आहात, त्यातल्या बरेचशा गोष्टी इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट म्हणून तुम्हाला 3 किंवा 4 वर्षात शिकवलं जाणार आहे. त्याच्यामध्ये आता हा प्रोसेसर, तर हे अॅरिथमॅटिक लॉजिक युनिट आणि अॅरिथमॅटिक कम्प्युटरमध्ये कसं केलं जातं, कम्प्युटर कुठली भाषा वापरतो, हे सगळं ह्याच्यावर एक सेपरेट सब्जेक्ट आहे किंवा सेपरेट मॉड्यूल आहे, ते तुम्हाला शिकवलं जाईल. तसंच इथे याच्यामध्ये जे दिलेलं आहे, इथे इंटरकनेक्शन नेटवर्क मध्ये सिस्टम सॉफ्टवेअर किंवा ऑपरेटिंग सिस्टम, तर ह्या ऑपरेटिंग सिस्टमवर सेपरेट चॅप्टर आहे, तो तुम्हाला मे बी सेकंड इयर बीएससी ला किंवा सेकंड इयर इंजिनिअरिंगला शिकवला जाईल. आणि त्या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये सीपीयू कसे मॅनेज केले जातात, मेमरी कशी मॅनेज केली जाते आणि डिव्हाइसेस कसे मॅनेज केले जातात. तर ह्याबद्दलचे सेपरेट मोठी लेक्चर्स आहेत. आपल्याला त्याच्याबद्दल जास्त इथे इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची नाहीये, फक्त तुम्हाला ते स्ट्रक्चर समजलं पाहिजे. सो वन्स अगेन, द फंक्शनल युनिट्स आर मेन मेमरी, त्याच्यानंतर डिव्हाइसेस, इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस आणि इनपुट अँड आउटपुट डिव्हाइस. म्हणजेच काय, सेम डिव्हाइस कॅन वर्क ऍज अ इनपुट आणि सेम डिव्हाइस विल वर्क ऍज अ आउटपुट. म्हणजे या सेम डिव्हाइस मधून आपण कम्प्युटर बरोबर संवाद साधू शकतो आणि त्याच डिव्हाइस मार्फत कम्प्युटर आपल्या बरोबर संवाद साधू शकतो. ठीक आहे ना. आता तुम्ही जर हे डिव्हाइसेस इनपुट आणि आउटपुट जर बाजूला काढले, तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, लोक म्हणतात सीपीयू बॉक्स. तर सीपीयू बॉक्स म्हणजे डेस्कटॉप किंवा असा बाजूला एक बॉक्स असतो. तर बेसिकली त्याच्यामध्ये फक्त सीपीयू नसतो. सो बेसिकली दॅट सीपीयू बॉक्स लोक जो रेफर करतात, त्याच्यामध्ये मेन मेमरी असते, त्याच्यात मदरबोर्ड नावाचा प्रकार असतो आणि त्या मदरबोर्ड मध्ये मेन मेमरी असते आणि प्रोसेसर असते. मदरबोर्ड इज नथिंग बट अ इलेक्ट्रॉनिक सर्किट, राईट. इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड, आयसी म्हणतात त्याला ना. तर असा मोठा इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड असतो आणि त्याच्यामध्ये हे छोटे छोटे आयसीज असतात आणि त्याच्यामध्येही मेन मेमरी असते, प्रोसेसर असते. आणि इन ऍडिशन टू दॅट त्याच्यामध्ये इनपुट आउटपुट डिव्हाइसेस असतात आणि ते जे काही कनेक्शन आहे त्या सगळ्यामध्ये, तर ते जे कनेक्शन नेटवर्क आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये असतं. सो बेसिकली दिस इज व्हॉट इज युअर कम्प्युटर मेड अप ऑफ and this is what it used to do the work. Okay. आता a simplified view of computer hardware and software. तर आता मी हे तुम्हाला वरती जो डायग्राम दाखवला, हा बेसिकली हार्डवेअर आहे, ऍक्च्युअल मुव्हिंग पार्ट्स, मशिनरी, राईट. पण कम्प्युटरवर नुसती मशिनरी असून चालत नाही, तर त्याच्यामध्ये मी मगाशी इन्स्ट्रक्शन्स हा शब्द वापरला. तर instructions is nothing but multiple instructions together is called a program. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की कम्प्युटर प्रोग्राम एक्झिक्यूट करतो. प्रोग्राम एक्झिक्यूट करतो म्हणजेच काय, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करतो. तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आर गिवन इन अ कम्प्युटर प्रोग्राम. आणि असे मल्टिपल कम्प्युटर प्रोग्राम मिळून एक ठराविक मॉड्यूल बनवलं जातं, त्याला मग सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. सो सॉफ्टवेअर इज बेसिकली सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. ठीक आहे ना. ओके. आता जर तुम्हाला जर सिम्प्लिफाईड व्ह्यू ऑफ कम्प्युटर बघायचा असेल, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर टुगेदर, तर तो व्ह्यू कसा दिसतो, हे मी आता इथे जे काही लिहिलेलं आहे ते वाचत नाही, त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पुढच्या स्लाइडवर देतो. Okay, this is simplified view of computer with hardware and software. There are basically 3 layers. सध्या ती 4th लेअर आहे ती बघू नका. काय 3 लेयर्स असतात, जर तुम्ही सेंटर बघितलं ह्याचा, हा बरोबर ना, तर हा बेसिकली काय आहे तुमचा, हायलायटर वापर. ओके. तर हा जो बेसिकली हार्डवेअर आहे, दिस इज अ सेंटर. सो दिस इज ऍक्च्युअल हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक मशिनरी. समजलं का. ओके. आता ही झाली त्याची इनरमोस्ट लेअर, सगळ्यात आतली लेअर. त्याच्या वरती एक लेअर असते, त्याला म्हणतात सिस्टम सॉफ्टवेअर. सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजेच काय, ऑपरेटिंग सिस्टम. तुम्ही ऐकलं असेल, अरे हा विंडोजचा कम्प्युटर आहे का, हा ऍपलच्या iOS चा कम्प्युटर आहे का. याचा अर्थ काय,
कम्प्युटरचं हार्डवेअर चालवण्यासाठी त्याला बाय डिफॉल्ट एक ऑपरेटिंग सिस्टम असावी लागते, एक सॉफ्टवेअर असावं लागतं. ते सॉफ्टवेअर फक्त आणि फक्त तेच सॉफ्टवेअर या हार्डवेअर बरोबर कम्युनिकेट करून ते पार्ट मूव्ह करतं आणि काम करून घेतं. ठीक आहे, ओके. आणि मग या सिस्टम सॉफ्टवेअर लेअरच्या वरती जी लेअर असते दॅट इज कॉल्ड अप्लिकेशन सॉफ्टवेअर लेअर. म्हणजेच काय, तुम्ही आणि मी लिहिलेलं सॉफ्टवेअर, तुम्ही आणि मी लिहिलेल्या इन्स्ट्रक्शन्स. आणि इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आणि ती म्हणजे ही जी आउटर लेअर आहे ती फक्त मिडल लेअर बरोबर बोलू शकते आणि मिडल लेअर आहे ती इनरमोस्ट लेअर बरोबर बोलू शकते. याचा अर्थ काय, अप्लिकेशन सॉफ्टवेअर जे तुम्ही लिहिता, तुमच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या डिरेक्टली हार्डवेअर ऑपरेट करत नाही. त्या आपल्या इन्स्ट्रक्शन्स या मिडल लेअरकडे म्हणजे सिस्टम सॉफ्टवेअरकडे पाठवतात आणि मग सिस्टम सॉफ्टवेअर त्यांना हार्डवेअर इन्स्ट्रक्शन्स मध्ये कन्वर्ट करतं आणि हार्डवेअर कडून ते काम करून घेतं. हार्डवेअर लेअर मधून जे उत्तर येईल ते आपल्याकडे घेतं आणि मग आपल्याकडून परत त्या अप्लिकेशन सॉफ्टवेअर कडे ते पाठवलं जातं. सो द की इज outermost the layers cannot be jumped. Outermost layer can only talk to its next inner layer. The inner layer can talk to next innermost layer. So this is the order which is to be followed. आता काही वेळा, बऱ्याच वेळा कॉम्प्लिकेटेड ऍप्लिकेशन सिस्टम्स असतात त्याच्यामध्ये अजून एक किंवा एकापेक्षा जास्त लेअर असू शकतात. त्यांना म्हणतात मिडल लेअर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. याचाच अर्थ काय, काही आउटर मोस्ट ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर लेयर्स सिस्टम सॉफ्टवेअर बरोबर डिरेक्टली बोलत नाही, कम्युनिकेट करत नाही, तर त्या मिडल लेअर बरोबर कम्युनिकेट करतात. तर ह्या मिडल लेअरचे एक्झाम्पल काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, वेब सर्व्हर्स, वेब अप्लिकेशन सर्व्हर्स, तुम्ही ऐकलं असाल ही टर्मिनॉलॉजी. ह्याच्यात अजून एक गोष्ट सांगायची आहे, हा डीबीएमएस ह्याच्यावर सेपरेट सब्जेक्ट आहे. तो तुमच्या पहिल्या 2 वर्षामध्ये कुठल्या तरी वर्षी शिकवला जाईल. कंप्लीट एक अर्ध सेमिस्टर तुमचं हा सब्जेक्ट घेतो. तसंच वेब सर्व्हर, वेब अप्लिकेशन, वेब डिझायनिंग हे जे काही आहे ते तुम्हाला एका वर्षी शिकवलं जाईल. तर ही झाली मिडल लेअर अप्लिकेशन सॉफ्टवेअर. कॉम्प्लेक्स एन्व्हायरमेंट असतील तिथेच फक्त ही मिडल लेअर अप्लिकेबल असते. आणि आता हे तुम्हाला सांगितलं तसं जिथे कॉम्प्लेक्स लेअर नसते, आता फॉर एक्झाम्पल ही सॉफ्टवेअर घ्या, तुमचं एक्सेल सॉफ्टवेअर घ्या, मायक्रोसॉफ्ट वर्ड घ्या, किंवा तुम्ही स्वतःचा सी मध्ये प्रोग्राम लिहिलेला असेल, सी लँग्वेज मध्ये, पायथॉन मध्ये लिहिलेला असेल, तर त्या लँग्वेज मध्ये तुम्ही जो प्रोग्राम लिहिलेला आहे तो डिरेक्टली या सिस्टम सॉफ्टवेअरवर कम्युनिकेट करतो. पण काही अप्लिकेशन्स अशी असतात ती फक्त डेटाबेस लेअर बरोबर किंवा वेब सर्व्हर लेअर बरोबर बोलतात आणि वेब सर्व्हर लेअर त्यांच्या वतीने मिडल लेअर बरोबर बोलते. तर हे झालं सिम्प्लिफाईड व्ह्यू ऑफ कम्प्युटर विथ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. ठीक आहे, आता आपल्या इंडिव्हिज्युअल लेयर्स पाहून झाल्या. आता लेट्स टेक अ लुक ॲट मेन पार्ट्स ऑफ प्रोसेसर. ठीक आहे, तर तो प्रोसेसर कसा असतो, प्रोसेसर कसा दिसतो, तर बेसिकली ही मेन मेमरी असते विच इज अ इंडिव्हिज्युअल फंक्शनल युनिट आणि प्रोसेसर इज अनदर फंक्शन. सो दिस प्रोसेसर is made up of memory interface, control unit, okay, cache memory आणि arithmetic and logic. So basically these are the four components of processor. ठीक आहे, ओके. हे मेन मेमरी इंटरफेस काय करतो, कुठलंही प्रोसेसिंग केलं की त्याला मेमरी लागते, मेंदू लागतो, उत्तर स्टोअर करायला, त्याच्यानंतर ऑपरंड वाचण्यासाठी वगैरे, तर ती मेन मेमरी मध्ये असतात. तर हा जो प्रोसेसर आहे तो या इंटरफेसद्वारे मेमरी मधून डेटाची देवाणघेवाण करतो. ठीक आहे, ने आण करतो. तर हे झालं तुमचं मेमरी इंटरफेस. त्याच्यानंतर मगाशी मी तुम्हाला म्हणालो कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट बेसिकली, कंट्रोल युनिट बद्दल आपण फार डिटेलमध्ये नंतर पाहणार आहोत, पण आतापुरती जर तुम्हाला बघायचं असेल तर ह्या कंट्रोल युनिट मध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये काही मेमरी कंपोनंट असतात. यांना जरी मेमरी म्हटलं नसलं तरी दिस इज ऑल्सो अ सम काइंड ऑफ अ मेमरी. कंट्रोल युनिट या सगळ्यामध्ये कंट्रोल करतं. सगळा फ्लो, इन्स्ट्रक्शनचा फ्लो म्हणा, त्याच्यानंतर कम्प्युटरने प्रोसेस केलेला वर्क म्हणा, हे सगळं कंट्रोल करतो, म्हणून त्याला कंट्रोल युनिट म्हणतात.
तर या कंट्रोल युनिट मध्ये असतात प्रोग्राम काउंटर, इन्स्ट्रक्शन रजिस्टर, मेमरी ऍड्रेस रजिस्टर. आता हा रजिस्टर शब्द जो आहे तो बेसिकली रजिस्टर इज नथिंग बट अ स्मॉल टायनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतं ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर करायची पात्रता असते, म्हणजेच इट ऍक्ट्स एज अ मेमरी. ते मेमरी सारखं काम करतं. तर हे रजिस्टर्स असतात इथे. तर देर आर जनरल पर्पज रजिस्टर्स आणि देर आर स्पेशल रजिस्टर्स विच आर पार्ट ऑफ युअर कंट्रोल युनिट. त्याच्यानंतर देर इज समथिंग कॉल्ड कॅश मेमरी. इथे आपण जास्त बोलूया नको. ही कॅश मेमरी फार फास्ट मेमरी असते आणि म्हणून ती या सीपीयू मध्ये असते, कारण बऱ्याच वेळा काय असतं, या मेमरी इंटरफेस मधून मेन मेमरी मध्ये जायचं, तिथून इन्फॉर्मेशन घ्यायची, परत तिकडे स्टोअर करायला परत जायचं, याच्यामध्ये बराच वेळ घेतला जातो आणि ती मेमरी थोडीशी स्लो असते, तर त्याच्यामुळे स्पीड कमी होतो. म्हणून ही कॅश मेमरी पण वापरली जाते कधी कधी. तर ही कॅश मेमरी सीपीयूच्या आतमध्येच फिट केलेली असते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अॅरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट. ह्याच्याबद्दल नंतर बोलू. अॅरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट इज द मेन युनिट जिथे हे सगळं कम्प्युटरचं ऍक्च्युअल प्रोसेसिंग होतं. 2+4 बरोबर 6 हे या अॅरिथमॅटिक युनिट मध्ये होतं. जर या टॉयचा रंग रेड असेल तर त्याची किंमत 50 गुणिले 2 100 कर. जर त्याची ब्ल्यू असेल तर 50 गुणिले 3 150 कर. हे जे आहे कंडिशनल, याला काय म्हणतात, लॉजिक. अॅरिथमॅटिक काय, 2+4 बरोबर 6 हे झालं तुमचं अॅरिथमॅटिक. 2 गुणिले 50 बरोबर 100 हे झालं तुमचं अॅरिथमॅटिक. पण जर रंग लाल असेल तर हे कर, जर रंग ब्ल्यू असेल तर ते कर, नाहीतर आणखी काहीतरी कर. हे जे आहे दिस इज कॉल्ड लॉजिक. सो दॅट लॉजिक इज ऑल्सो प्रोसेस्ड बाय धिस अॅरिथमॅटिक लॉजिक युनिट. आणि आता सध्याच्या घडीला ते लॉजिक कसं काम करतं वगैरे त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये, त्याच्यावर सेपरेट चॅप्टर आहे. ती जेव्हा वेळ येईल तो चॅप्टर मी जेव्हा शिकवीन तेव्हा हे सगळं कसं चालतं ते याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेन. सो दिस इज बेसिकली अ मेन पार्ट ऑफ प्रोसेसर अँड इट्स कनेक्शन विथ मेमरी. आणि हे तुम्हाला इथे हे जे डायग्राम्स वगैरे आहे हे तसेच्या तसे ड्रॉ करायला येणार आहे. हे पाहायचे आणि मार्क्स मिळवायचे. ठीक आहे ना? ओके. तर हे झालं तुमचं प्रोसेसर अँड इट्स कनेक्शन विथ मेमरी. आता इथे तो काय म्हणतो, बेसिक कॉन्सेप्ट. सर बेसिकली आतापर्यंत मी तुम्हाला जेवढ्या स्लाइड दाखवल्या बेसिकली तेच हे इकडे एक्सप्लेन केलेलं आहे. सो व्हॉट इज द बेसिक कॉन्सेप्ट? Computer architecture is concerned with the structure and behavior of the computer. Computer architecture includes the information formats, the instruction set, and techniques for addressing memory. In general, CA covers three aspects of computer design, namely computer hardware, जे मी तुम्हाला दाखवलं, computer organization, आणि instruction set architecture. So all these three are the main aspects of computer architecture. Computer hardware म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, इलेक्ट्रॉनिक सर्किट, magnetic tapes, optical storage media, communication facilities. So all that is hardware. Computer organization. It includes the high-level aspect of design such as memory system, bus structure, design of the internal CPU and all that. तर ते अरेंज कसं केलेलं आहे, तर त्याचं ऑर्गनायझेशन कसं केलेलं आहे सगळ्या हार्डवेअरचं. दॅट इज ऑल युअर कम्प्युटर ऑर्गनायझेशन. ओके. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर. इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर इज नथिंग बट प्रोग्राम, सॉफ्टवेअर, इंडिव्हिज्युअल इन्स्ट्रक्शन. त्याच इन्स्ट्रक्शन तो प्रोसेस करतो, हे सगळं हार्डवेअर वापरून आणि हे ऑर्गनायझेशन वापरून. तर दिस इज व्हॉट बेसिक कॉन्सेप्ट ऑफ कम्प्युटर आर्किटेक्चर. ठीक आहे. ओके. आता मगाशी जो इन्स्ट्रक्शन सेट म्हणालो आपण, हे पण इथे जास्त आपल्याला काय एक्सप्लेन करायचं नाहीये इथे. हे असाच्या असा चार्ट बघून घ्या. देर आर 2 टाइप्स ऑफ instruction set, RISC and CISC, right? So RISC, reduced instruction set computer, ज्याच्यामधल्या इन्स्ट्रक्शन्स रिड्युस्ड इन्स्ट्रक्शन सेट असतो, आणि CISC म्हणजे कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन्स असतात. तर हे टेबल दिलेलं आहे, असंच्या असं तुम्ही उत्तर तुमच्या पेपर मध्ये लिहा. सिंपल इन्स्ट्रक्शन्स टेक्स 1 सायकल. आता 1 सायकल काय ते मी नंतर एंडला एक्सप्लेन करीन, त्याच्यावर प्रॉपर सेक्शन आहे याच्यामध्ये. आणि सिस्क मध्ये CISC मध्ये काय, कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन्स टेकिंग मल्टिपल सायकल्स. Instructions are executed by hardware control unit. Instructions are executed by microprogrammed control unit. Few instructions, many instructions.
fixed format instructions, variable format instructions. Few addressing modes and most instructions have register to register addressing mode, many addressing modes, multiple register sets, single register set. Highly pipeline, no pipeline. Pipelining म्हणजे एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाली की तिचं उत्तर दुसऱ्या प्रश्नाला द्यायचं, मग त्या प्रश्नाने तो प्रश्न म्हणून घ्यायचा, त्याचं उत्तर शोधून काढायचं. दॅट इज कॉल्ड पाइपलाइन. एकाचं आउटपुट दुसऱ्या इन्स्ट्रक्शनला इनपुट म्हणून काम केलं जातं आणि मग ते इनपुट वापरून तो जे आउटपुट जनरेट करतो तो पुढच्या इन्स्ट्रक्शन देतो. सो दॅट इज कॉल्ड पाइपलाइन. सो RISC इज हायली पाइपलाइन. इथे आपण या स्लाइडवर जास्त वेळ नको. ओके, आता मगाशी आपण एक्सप्लेन केलं इनपुट युनिट, राईट? इनपुट युनिट बघितलं, आउटपुट युनिट बघितलं. सो व्हॉट इज इनपुट युनिट? This unit contains devices with the help of which we enter data into computer. We enter data into computer म्हणजेच काय, आपण कम्प्युटरशी संवाद साधतो आणि त्याला आपल्याला जे काही हवंय ते इनपुट डिव्हाइसेस द्वारे देतो. एक्झाम्पल कीबोर्ड. कीबोर्ड वरून मी त्याला सांगितलं add 2 plus 4. I have given him an instruction, right? So keyboard is your input device. Or input devices translate the human being information into the form understandable by a computer. So what are the examples of input devices? Keyboard. Visual display unit मी इथे टाकलेला आहे, पण actually visual display unit till last year or maybe year before that it was only a output unit. पण तुम्हाला आता माहिती आहे टच स्क्रीन निघालेला आहे. म्हणजेच काय, आता जे डिस्प्ले युनिट आहेत त्याच्या स्क्रीनला तुम्ही टच केला की तो सुद्धा कीबोर्ड सारखा वापरला जातो, म्हणून मी तो व्हिज्युअल डिस्प्ले युनिट पण इथे टाकलेला आहे. पण तुम्ही कन्व्हेन्शनल कम्प्युटरची पुस्तकं पाहिलात त्याच्यामध्ये तुम्हाला इनपुट युनिट मध्ये व्हिडिओ येणार नाही. माऊस इज ऑल्सो इनपुट. माऊस आपण मूव्ह करतो स्क्रीनवर, सो दॅट माऊस इज ऑल्सो इनपुट. सो अशी ही सगळी स्कॅनर मधून आपण पेज स्कॅन करतो आणि त्याची इमेज त्याला सांगतो ठीक आहे आता बाबा रे रेकॉर्ड कर कम्प्युटरवर. सो स्कॅनर इज युअर इनपुट डिव्हाइसेस. Floppy drives are your input devices. Tape drives are your input devices. Technically, tape drives can act as both input and output devices. तसंच तुमचे फ्लॉपी ड्राईव्ह, त्याच्यानंतर CD रीडर्स, तर ही झाली तुमची इनपुट युनिट्स. Output unit consists of devices on which computer writes the information. Output unit is a link between computer and user. म्हणजे कम्प्युटरने जे काम केलेलं आहे ते तो या आउटपुट डिव्हाइसेस द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवतो. ओके, सगळी लिस्ट वाच आणि ती प्रिंट कर पेपरवर. सो प्रिंटर इज युअर आउटपुट डिव्हाइस. सो इथे बरीचशी एक्झाम्पल दिलेली आहे आउटपुट डिव्हाइसेसची, ती बघून घ्या. सो दिस इज बेसिकली इनपुट डिव्हाइस, दिस बेसिकली आउटपुट. तर ऑपरेटिंग सिस्टम नावाचा जो सब्जेक्ट आहे तुम्हाला सेकंड इयरला असेल, तर त्याच्यामध्ये इनपुट युनिट डिटेल्ड मध्ये इनपुट युनिट कशी काम करतात, आउटपुट युनिट कशी काम करतात आणि ऑपरेटिंग सिस्टम ती डिव्हाइसेस कसा हँडल करते यावर टोटली कम्प्लीट एक सेमिस्टर सब्जेक्ट आहे. ठीक आहे, तर तेव्हा आपण इनपुट डिव्हाइसेस कशी काम करतात ते बघू. सध्या फक्त इनपुट डिव्हाइसेस हे काम करतात एवढं लक्षात घ्या. कसं करतात त्याच्याशी आपल्याला काही देतो. नाव इथे मगाशी जसं सांगितलं मेन पार्ट्स ऑफ प्रोसेसर. सो व्हॉट आर द मेन पार्ट्स ऑफ प्रोसेसर? अरिथमॅटिक लॉजिक युनिट, कंट्रोल युनिट अँड स्पेशल रजिस्टर्स. स्मॉल मेमरी डिव्हाइसेस, जनरल पर्पज रजिस्टर्स. ठीक आहे. सो अरिथमॅटिक सेक्शन. अरिथमॅटिक सेक्शन मध्ये काय होतं? फंक्शन ऑफ अरिथमॅटिक सेक्शन इज टू परफॉर्म अरिथमॅटिक ऑपरेशन्स लाईक ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. कम्प्युटर मध्ये फक्त हे एवढंच अरिथमॅटिक होतं आणि सगळं म्हणजे तुम्ही जेवढी कम्प्युटर मधून कामं करून घेता ती सगळी या अरिथमॅटिक ऑपरेशन्स द्वारे होतात. किंवा लॉजिक सेक्शन. मगाशी मी तुम्हाला सांगितलं लॉजिकचा अर्थ. फंक्शन ऑफ लॉजिक सेक्शन इज टू परफॉर्म लॉजिक ऑपरेशन सच एज कंपॅरिंग, सिलेक्टिंग, मॅचिंग, मर्जिंग द डेटा, कंडिशन्स. मगाशी सांगितलं तसं जर लाल असेल तर हे कर, जर निळा असेल तर ते कर, आणि तो लाल आणि निळा काहीच नसेल, दोघांपैकी एकही नसेल तर अजून काहीतरी तिसरं कर. सो त्याला म्हणतात लॉजिक. तर कम्प्युटर लॉजिक तुम्ही हे जर शब्द ऐकला असेल तर हे लक्षात घ्या की दीज आर ऑल द कंडिशन्स विच आर प्रोसेस्ड बाय कम्प्युटर. ठीक आहे ना. सो दिस अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट कंटेन्स नंबर ऑफ स्टोरेज लोकेशन्स रेफर टू एज अ रजिस्टर. तर मगाशी मी तुम्हाला दाखवलं रजिस्टर. आता हे सगळं काम करण्यासाठी त्यांना मेमरी लागते.
कुठेतरी टेम्पररी काहीतरी गोष्टी स्टोअर कराव्या लागतात. आपण जसे आपल्या मेंदूमध्ये स्टोअर करतो, आपल्याला ते समजत नाही, पण ते सगळं मेंदूमध्ये स्टोअर होतं आणि म्हणूनच आपण ते वाचू शकतो किंवा परत बोलू शकतो. सेम वे कम्प्युटरला हे सगळं स्टोअर करावं लागतं. ते रजिस्टर्स आर नथिंग बट स्मॉल डिव्हाइसेस. देर इज अ सेपरेट चॅप्टर इन दिस इयर इटसेल्फ, फर्स्ट इयर इटसेल्फ, दे आर कॉल्ड लॉजिक गेट्स. तर ते गेट्स जेव्हा मी तुम्हाला शिकवीन तेव्हा तुम्हाला समजेल की हे रजिस्टर म्हणजे काय आणि ही रजिस्टर मेमरी म्हणून कशी वापरली जाते. म्हणजेच इन्फॉर्मेशन स्टोअर करायला हे रजिस्टर्स किंवा हे टायनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस तसे वापरले जातात. ठीक आहे ना. सो दिस इज व्हॉट इज युअर ALU, or these are the main parts of your processor. ओके. आता इथे मी जास्त वेळ घालवणार नाहीये, पण तुमच्या अकॅडमिक इंटरेस्टसाठी किंवा तुम्हाला हे कळावं म्हणून, कारण नंतरच्या सब्जेक्टमध्ये हे तुम्हाला समजणार आहे. तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट माहिती आहे का? कम्प्युटर जे सगळं काही अॅरिथमॅटिक करतो त्याच्यामध्ये तो फक्त ऍडिशन ऑपरेशन करतो. आपण तर लिहिलंय सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि ऍडिशन ही चारही बेसिक अॅरिथमॅटिक ऑपरेशन तो करतो, पण उरलेली तिन्ही ऑपरेशन्स तो ऍडिशन मार्फतच करतो. कम्प्युटरला फक्त ऍडिशन करता येतं, कारण ती इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतात आणि ती इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस फक्त ऍडिशन करू शकतात. तर आता कसं, व्हॉट इज मल्टिप्लिकेशन? तुम्ही जेव्हा म्हणता 2 into 3, त्याचाच अर्थ काय? 2 3 वेळा ऍड कर किंवा 3 2 वेळा ऍड कर. 3 दुणे 6, 3 अधिक 3 6, 2 अधिक 2 4, 4 अधिक 2 6. बरोबर ना? म्हणजेच मल्टिप्लिकेशन इज ऑल्सो डन ऍज अन ऍडिशन. डिव्हिजन कसं करतो तो मग? डिव्हिजन पण सेम वे. 10/2, 10 divided by 2 जेव्हा तुम्ही करता तेव्हा तो काय करतो? 2 अधिक 2 4, 4 अधिक 2 6, 6 अधिक 2 8, 8 अधिक 2 10. तो ऍडिशन करत राहतो आणि जेव्हा त्याचं उत्तर मॅच होतं 10 बरोबर तेव्हा तो सांगतो, अरे मी 5 वेळा 2चं ऍडिशन केल्यावर मला 10 आला. म्हणजेच 10 divided by 2 is 5. तर डिव्हिजन सुद्धा त्याने ऍडिशन द्वारेच केलं. सबट्रॅक्शन पण तो ऍडिशन द्वारे करतो, पण ते इथे सांगणं कॉम्प्लिकेटेड आहे, ते इथे सांगता येणार नाही जोपर्यंत तुम्ही बायनरी सिस्टम रिप्रेझेंटेशन, नंबर रिप्रेझेंटेशन, तर बायनरी हा काय प्रकार आहे तो सेपरेट चॅप्टर आहे, तो जेव्हा मी शिकवेन तेव्हा तो सबट्रॅक्शन सुद्धा ऍडिशन द्वारे कसं करतो हे तेव्हा सांगेन, ते आता एक्सप्लेन करण्यासारखं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर झालं तुमचं कंट्रोल युनिट. व्हॉट इज कंट्रोल युनिट? कंट्रोल युनिट कंट्रोल्स द ऑपरेशन ऑफ ऑल पार्ट्स ऑफ कम्प्युटर. It does not carry out any actual data processing operations. म्हणजेच काय, कंट्रोल युनिट ऍक्च्युअल ऑपरेशन करत नाही, ते तुमचं ALU करतं. कंट्रोल युनिट फक्त संपूर्ण फंक्शन कंट्रोल करतं. ठीक आहे. It generates the timing signals that determine when a given action is to take place. It retrieves instructions from main memory and determine what is to be taken. It then retrieves the data required to be processed from the main memory. तो मेन मेमरी मधून कुठला डेटा आता प्रोसेस करायला आणायचा इन्स्ट्रक्शन प्रमाणे. It causes the CPU to actually carry out required operations and determine whether the required operation have been carried out or not. It places the process results in the output area of the memory. म्हणजेच काय, जे काही उत्तर आहे प्रोसेस केलेलं, जी बिर्याणी बनवली प्रोसेसरने ती बिर्याणी मेमरीमध्ये नेऊन स्टोअर केली. इट फेचेस द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन. आता ही एक इन्स्ट्रक्शन प्रोसेस झाली, तिचं सगळं काम झालं, आउटपुट मेमरीमध्ये त्याचं उत्तर लिहिलं की मग तो नेक्स्ट इन्स्ट्रक्शन, बिकॉज प्रोग्राम्स आर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, मग तो पुढची इन्स्ट्रक्शन घेऊन पुन्हा सेम काम परत करतो. सो दॅट इज ऑल डन बाय कंट्रोल युनिट. इन ऍडिशन टू द अबाव, कंट्रोल युनिट ऑल्सो ओव्हरसीज द इरॉनियस डेटा. म्हणजेच काय, कुठे चुकीचा डेटा आलेला आहे का, हे जे ऑपरेशन आपण करणार आहोत तिथे काही चुकीचा डेटा आलाय का. तर याचा अर्थ काय, जर मी त्याला सांगितलं असेल 2 अधिक 4 कर, तर त्या मेमरीमध्ये एका मेमरीमध्ये 2 स्टोअर केलेले आणि एका मेमरीमध्ये 4 स्टोअर केलेले, पण तिथे 2च्या ऐवजी कॅरेक्टर, अल्फाबेट स्टोअर केलेलं असेल, ए स्टोअर केलेलं असेल, तर मग तो अरिथमेटिक ऑपरेशन कसं करणार, म्हणजे डेटा चुकीचा आहे. तर कंट्रोल युनिट कंट्रोल्स these errors also, and if it come across error, it reports those errors. When such an event occurs, the error condition occurs, control unit displays an error on the screen of the CPU to warn computer. In order to carry out these operations, the control unit also has its own set of registers. म्हणजे मगाशी काही रजिस्टरचे सेट दिले होते, त्यातले काही
स्पेसिफिक टू कंट्रोल युनिट. तुम्ही त्या डायग्राम मध्ये बघितलं होतं. तो ते रजिस्टर काय होतं, इन्स्ट्रक्शन रजिस्टर. इट होल्ड्स द इन्स्ट्रक्शन दॅट इज करंटली बिंग एक्झिक्युटेड. म्हणजेच काय, मेमरी मधून त्याने इन्स्ट्रक्शन आणली जी आता एक्झिक्यूट करायची, ती एक्झिक्यूट करून झाली की मग तो पुढची इन्स्ट्रक्शन घेऊन येतो. तर ती ती जी करंट इन्स्ट्रक्शन आहे जी प्रोसेसर कडून एक्झिक्यूट करून घ्यायची ती इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये लिहितो. प्रोग्राम काउंटर कितव्या नंबरची इन्स्ट्रक्शन मला एक्झिक्यूट करायची आहे, पहिली करायची, दुसरी करायची, तिसरी करायची, तर तो इन्क्रीमेंट करत जातो. जसजसे इन्स्ट्रक्शन प्रोसेस करतो तसा तो एक एकने त्याचा नंबर वाढवत जातो. ठीक आहे ना. त्याच्यानंतर मेमरी डेटा रजिस्टर और मेमरी ऍड्रेस रजिस्टर. द मेमरी ऍड्रेस रजिस्टर इट होल्ड्स द ऍड्रेस ऑफ द मेमरी लोकेशन टू बी ऍक्सेस. म्हणजे मेमरीमध्ये प्रत्येक लोकेशनला ऍड्रेस असतो जिथून तुम्हाला तो डेटा घेऊन यायचा असतो. तर तो मेमरी ऍड्रेस पण त्याला कुठेतरी स्टोअर करावा लागतो. तर त्याच्यासाठी त्याच्याकडे रजिस्टर्स असतात. सो ऑल दीज आर कंपोनेंट्स ऑफ कंटेंट. Alright. So MAR and NDR facilitates the communication with memory. Basic operational concepts. म्हणजेच instructions कशा execute करायचे. An instruction consists of two parts. मगाशी मी तुम्हाला दाखवलं. Operation code, operation code and operand state. What is op code? Operation code. काय होता तो ऑपरेशन कोड? 2 अधिक 4 ला ऍड कर आणि 2 आणि 4 that was operand or a data. So that is your instruction. This instruction is stored in the memory. And then this individual instruction is brought from memory to the processor. Then the processor performs the specified operation. So typical instruction in this is add LOCA. This is a memory address, location address. Add it to register R0. म्हणजे R0 मध्ये ती व्हॅल्यू ऍड कर. R0 is a register which is nothing but a memory. So these are the following steps which gets executed to process that instruction. तर त्याच्याबद्दल मी आता जास्त काही एक्सप्लेन करत नाही. बघून घ्या. दिस इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. तुम्ही 2 अधिक 4 कर आणि मला उत्तर देवाली इन्स्ट्रक्शन घ्या आणि ती याच्याबरोबर कोरिलेट करा. तर तुम्हाला समजून जाईल बेसिकली बेसिक ऑपरेशनल कॉन्सेप्ट काय. Step to execute an instruction. Same thing. The address of first instruction get loaded into program counter. तो जो रजिस्टर आहे, स्पेशल पर्पज रजिस्टर कंट्रोल युनिट मधला, त्याच्यामध्ये ही इन्स्ट्रक्शन आणली जाते. The concept of PC, the program counter are transferred. The contents of program counter are transferred to the MAR, memory address register, and control unit issues read signal, sorry, to memory. After some elapsed time, the first instruction is read out of memory and placed into MDR, so and so. तर ते कम्प्युटर मध्ये सगळी इन्फॉर्मेशन कशी मूव्ह होते, म्हणजे ही इन्स्ट्रक्शन प्रोसेस कर सांगण्यापासून ते इन्स्ट्रक्शन प्रोसेस करून त्याचं उत्तर काढून मेमरी मध्ये टाकण्यापर्यंत काय स्टेप्स इन्व्हॉल्ड आहेत, त्या ह्या स्टेप्स आहेत. ते इथे वाचून घ्या. याच्यावर परत जास्त काही एक्सप्लेन करत नाही, विच इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. Okay. Flow of program instructions and data between the memory and the processor. At the start of execution, all program instructions are stored in the main memory. And then, as execution proceeds, instructions are fetched into the processor and a copy is placed in the cache. मगाशी मी सांगितलं होतं कॅश मेमरी. ही कॅश मेमरी अशासाठी वापरली जाते की प्रत्येक वेळी मेन मेमरी मधून इन्स्ट्रक्शन आणाव्या लागल्या तर काही इन्स्ट्रक्शन परत परत ज्या रिपीट होतात त्या परत परत मेन मेमरी मध्ये जाऊन वेळ फुकट घालवायचा नाही, म्हणून ती कॅश मेमरीमध्ये प्रोसेसरला स्वतःची सुद्धा कॅश मेमरी असते, त्या मेमरीमध्ये तो ती स्टोअर करतो. ठीक आहे ना. सो दिस इज बेसिकली अ सिंपल आर्किटेक्चर. आता बस म्हणजे काय ते नंतर एक्सप्लेन करतो. हा डायग्राम मी इथे का टाकलाय मला अजूनही माहिती नाही. But anyway, so this is a flow of program instructions and data between the memory and the processor. All right? Okay. Let's move on. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, आपण कम्प्युटर का वापरतो? च्या गोष्टी फार स्पीडने फास्ट करण्यासाठी कम्प्युटर वापरला जातो. कम्प्युटर हा बऱ्याचशा गोष्टी कम्प्युटर खूप फास्ट करतो आपल्यापेक्षा. याचा अर्थ काय, कम्प्युटरचा परफॉर्मन्स मेजर करणं गरजेचं आहे. कम्प्युटरने जर स्लो काम केलं तर तो कम्प्युटर आपल्या कामाचा नाही. मी आज त्याला सांगितलं एक इन्स्ट्रक्शन दिली आणि त्यांनी ती उद्या पूर्ण केली नाही, मला मिली सेकंड मध्ये ती इन्स्ट्रक्शन करून दे. सो परफॉर्मन्स ऑफ द कम्प्युटर इज व्हेरी क्रिटिकल. Otherwise, that computer, if it is not doing its operation speedily, त्याला त्या कम्प्युटरला काही अर्थ नाही. So the measure of performance of a computer is how quickly it can execute programs.
किती फास्ट प्रोग्राम एक्झिक्यूट करून आपल्याला तो उत्तर देतो. दॅट्स व्हॉट डिटरमिन्स द परफॉर्मन्स ऑफ कम्प्युटर. The speed of a computer is affected by the design of instruction set, hardware and the technology, with the and then software including the operating system. तर म्हणजे हे सगळे जे मुव्हिंग पार्ट्स आहेत, प्रत्येक जणाने फास्ट काम करायला पाहिजे, तरच तुम्हाला अल्टिमेटली स्पीडी आन्सर मिळतं. ठीक आहे. तर आता इन्स्ट्रक्शन सेट म्हणजे काय, तर इन्स्ट्रक्शन सेट फास्ट कशा करायच्या ते आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके. द बेस बिकॉज ओके हिअर normally generally programs are usually written in higher level language. What are higher level languages? तुम्ही म्हणता C is a language, computer language, C++ is a language, Java is a language, Python is a language, त्याच्यानंतर COBOL is a language, BASIC is a language, Fortran is a language. So all these are higher level languages. I think Fortran is a little bit lower level. Okay. पण तुम्ही ज्या ह्या प्रोग्राम मध्ये इन्स्ट्रक्शन लिहिता, या लँग्वेज मध्ये या ज्या इन्स्ट्रक्शन लिहिता त्या बेसिकली प्लेन इंग्लिश इन्स्ट्रक्शन असतात, मशीन अंडरस्टँड करत नाही. बरोबर. तर ह्या इन्स्ट्रक्शन कंपायलर नावाचं जे सॉफ्टवेअर असते ते तुमचे जावाच्या इन्स्ट्रक्शन वाचतं आणि शेवटी अल्टिमेटली मशीन लँग्वेज मध्ये क्रिएट करतं. तुम्ही जर सी मध्ये प्रोग्राम लिहिलेला असेल तर सी कंपायलर त्या इन्स्ट्रक्शन वाचून त्यांना मशीन लँग्वेज मध्ये, लोअर लेवल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतो. सो कंपायलर is also a totally separate section. You will have in one of the semesters you will have compiler as a separate subject. Why? कारण कंपायलर हे इन्स्ट्रक्शन क्रिएट करतो, तो उगाचच्या उगाच त्याने 10 इन्स्ट्रक्शन मध्ये काम होण्यासारखं असेल आणि त्याने 100 इन्स्ट्रक्शन देऊन सेम काम करून घेतलं तर त्याला अर्थ नाही. सो युअर कंपायलर इज बॅड. तर मग तो कंपायलर पॉवरफुल कसा बनवला जातो, कमीत कमी इन्स्ट्रक्शन, तुम्ही ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याच्यातून तो कमीत कमी इन्स्ट्रक्शन शोधून काढून तुम्हाला काय म्हणायचंय ते काम करून घेतो. सो दॅट कंपायलर कन्व्हर्ट्स दॅट इनटू मशीन लँग्वेज विथ bare minimum instructions. सो कंपायलर तुमचा पॉवरफुल असेल तर इन्स्ट्रक्शन कमी झाल्या, इन्स्ट्रक्शन कमी झाल्या की तुमचा प्रोसेसिंग. ठीक आहे ना. So for base performance, it is necessary to design the compiler, machine instruction set and hardware in coordinated. Okay. Performance measure कसा केला जातो? What is benchmark? आता एक SPEC नावाची कंपनी आहे. बेंचमार्क म्हणजे काय? ह्या कंपनीने एक ठराविक टास्क बनवलेला आहे. ठीक आहे. सो इट रेफर्स टू, सो बेंचमार्क इज रेफर्ड टू स्टँडर्ड टास्क used to measure how well a processor operates. तर या कंपनीने एक जेनेरिक टास्क बनवलेला आहे. तर जो कोणी कम्प्युटर बनवतो आणि त्या कम्प्युटरचा परफॉर्मन्स टेस्ट करायचा असेल तर हा टास्क त्या कम्प्युटर कडून करून घेतला जातो. सो दॅट इज कॉल्ड अ बेंचमार्क. अँड हाऊ परफॉर्मन्स इज मेजर? द परफॉर्मन्स मेजर इज द टाइम टेकन बाय अ कम्प्युटर टू एक्झिक्यूट अ गिवन बेंचमार्क. म्हणजेच काय, एसपीईसी ने काय केलेलं आहे, आतापर्यंत जो फास्टेस्ट कम्प्युटर त्यांना मिळाला त्या फास्टेस्ट कम्प्युटरवर हा बेंचमार्क त्यांनी रन केला. सो देन दॅट फास्टेस्ट कम्प्युटर, आजपर्यंत त्यांना जो फास्टेस्ट कम्प्युटर दिसला त्याला त्यांनी रेफरन्स कम्प्युटर बनवला. आता नवीन कुठलाही कम्प्युटर आला तर सेम इन्स्ट्रक्शन्स या नवीन कम्प्युटरवर किंवा सेम बेंचमार्क या नवीन कम्प्युटरवर एक्झिक्यूट केला जातो आणि तो एक्झिक्यूट केल्यानंतर त्याचं टाइम बघितलं जातं आणि त्याने घेतलेलं टाइम आणि रेफरन्स कॉम्प्युटरने घेतलेलं टाइम याच्यामधलं कंपॅरिझन केलं जातं आणि मग डिसाईड केलं जातं की हा नवीन कम्प्युटर जो आहे तो फास्टर कम्प्युटर आहे की स्लोअर कम्प्युटर आहे. ठीक आहे ना. तर ते रेटिंग कसं करतो तो? सो एसपीईसी रेटिंग इज इक्वल टू रन टाइम ऑन रेफरन्स कम्प्युटर डिवायडेड बाय रन टाइम ऑन टेस्ट कम्प्युटर. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. आतापर्यंतचा जो कम्प्युटर बनवला होता त्याच्यावर हा बेंचमार्क रन केला की 100 सेकंद, दॅट वॉज द फास्टेस्ट. 100 सेकंद पेक्षा कमी वेळात आजपर्यंत कुठल्याच कम्प्युटरने हा बेंचमार्क रन केला नव्हता, या इन्स्ट्रक्शन रन केल्या नव्हत्या, प्रोसेस केल्या नव्हत्या. तर रेफरन्स कम्प्युटर टाइम इज 100. नवीन कम्प्युटर जो आणला त्याने 2 सेकंदात फिनिश केला सेम बेंचमार्क. सो 100 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 50. म्हणजेच काय,
This particular computer is 50 times faster than the current reference computer used by a company called SPEC, which do the benchmarks. समजलं ना? तर अशा पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये हे बेंचमार्क केले जातात टू डिसाइड विच कम्प्युटर इज फास्ट. ठीक आहे. सो दिस इज द वे परफॉर्मन्स इज मेजर्ड. ओके, आता वरती आपण क्लॉक सायकल वगैरे प्रकार वाचला होता, ऐकला होता, बरोबर. क्लॉक सायकल म्हणजे काय? सो प्रोसेसर क्लॉक. Processor circuits are controlled by a timing signal called a clock, घड्याळ. The clock defines regular time intervals called clock cycles. तर computer मध्ये कुठलीही instruction असेल, ती instruction ला लागणारा वेळ या clock cycle पेक्षा कमी असावा लागतो. कुठलीही एक instruction जर तुम्ही दिली आणि ती ह्या क्लॉक सायकल पेक्षा जास्त टाइम घेणारी असेल तर ते ऑपरेशन कम्प्युटरचं फेल होतं. समजलं का? तर म्हणून आता तुम्हाला समजलं असेल कंपायलरचं काम किती महत्वाचं आहे. ज्या काही इन्स्ट्रक्शन्स तो कन्वर्ट करतो त्या नुसत्या कमीत कमी इन्स्ट्रक्शन त्याला कन्वर्ट नाही करायच्या आहेत. ऍट द सेम टाइम ती जी इंडिव्हिज्युअल इन्स्ट्रक्शन आहे ती क्लॉक सायकल ह्या कम्प्युटरचा जो आहे त्या क्लॉक सायकलच्या दिलेल्या वेळेमध्येच ती प्रोसेस होईल अशीच ती इन्स्ट्रक्शन झाली पाहिजे. So that work is done by compiler. If it doesn't do it, compiler is not doing a good job. So it is called a clock cycle. Okay, to execute a machine instruction, the processor divides the action to be performed into sequence of basic steps such that each step can be completed in one clock cycle. तर आता कंपायलरने जरी केलेलं नसलं तरी प्रोसेसर पण हे काम करतो. त्याच्याकडे इन्स्ट्रक्शन आली की ती इन्स्ट्रक्शन तो स्टेप्स मध्ये ब्रेक करतो जेणेकरून each and every individual step can finish within the clock cycle. ठीक आहे. सो P is equal to length of one clock cycle. R is equal to clock rate. याचाच अर्थ काय? 1 divided by cycle. म्हणजेच काय? एका सेकंदामध्ये हाऊ मेनी सायकल्स पर सेकंड. त्याची युनिट्स आहेत हर्ट्ज. सो R is equal to n hertz. Okay. Basic performance equation. P is equal to n into S divided by R. What is n? N is actual number of machine instructions. ज्या कंपायलरने कन्वर्ट केल्या होत्या तुमच्या जावा मध्ये लिहिलेल्या इन्स्ट्रक्शन त्याने मशीन इन्स्ट्रक्शन मध्ये कन्वर्ट केले. सो n are total number of machine instructions. Then processor break this instruction into multiple steps. So S is average number of basic steps to be executed per instruction, machine instruction. So total steps are n into S. R is a clock rate वरती दिला how many cycles per second. So n into S divided by R. How many instructions I have finished in one cycle, or how many steps I have finished in one cycle. That is computer time. That is computer speed. म्हणजेच काय की मी n into s divided by r एवढ्या स्टेप्स एका सेकंदामध्ये एका सायकल मध्ये फिनिश केलं. एवढ्या नंबर ऑफ स्टेप्स मी एका सायकल मध्ये फिनिश केलं. दॅट इज द टाइम. इट इज नॉट सेकंड्स. Beware. So computer execution time is not seconds. Computer execution time is number of steps executed per cycle. Okay. आता to achieve high performance, obviously इथे पहा कम्प्युटरचा जर परफॉर्मन्स वाढवायचा असेल तर T is compute time taken. तो T जर तुम्हाला वाढवायचा असेल तर इथे काय करायला लागेल सांगा बघू. इथे न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. न्यूमरेटर इज n into s. n into s जर तुम्ही कमी केला तर तुमचं t चं उत्तर कमी येणार ना. कमीला तुम्ही r ने डिवाइड केलं की t is equal to smaller t. याचाच अर्थ काय? If number of instructions are reduced by compiler, then your program will run faster. But if number of instructions are increased by your compiler, your program will be relatively slow. Okay. So either तुम्ही
डिनॉमिनेटर जो न्यूमरेटर जो आहे तो कमी करा, किंवा तुम्ही ज्याने भागता आहात त्याला वाढवा. जर तुम्ही आर वाढवला आणि एन इंटू एस कॉमन ठेवला, तर तुम्ही जसजसा आर वाढवत जाता तस तसा तुमचा टी छोटा होत जातो, डिवायडेड बाय बिगर नंबर. So what is our clock rate? So that clock rate is to be improved, or number of instructions are to be reduced, or number of steps per instructions are to be reduced to improve the performance of the computer or the execution time. Okay? So the value of n is reduced if source program is compiled into fewer machine instructions. The value of s is reduced if instructions have a smaller number of basic steps to perform. The value of R can be increased by using higher frequency clock. So this is a hardware. Hardware improvement is required. चांगलं तगडं हार्डवेअर पाहिजे. तुम्ही ऐकलं असेल ना, ए तुझा कम्प्युटर 1 GHz आहे, प्रोसेसिंग स्पीड त्याचा की 0.5 GHz आहे. तर आजकाल तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये कम्प्युटर वगैरे घ्यायला जाता तेव्हा तिकडे तो गिगाहर्ट्झ मध्ये सीपीयूचा स्पीड लिहिलेला असतो. सो दॅट मीन्स दॅट मेनी instructions or the steps per cycle that guy can execute, and that unit is hertz. 1 GHz, 1 MHz, whatever it is. So आता gigahertz मध्ये येतात 2.2 GHz. I believe that is the fastest. Again, you can check. Okay, so clock rate. There are two possibilities for increasing the clock rate. What are those? Improving the IC technology. इंटिग्रेटेड सर्किट बोर्ड हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, तर हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस इम्प्रूव्ह केलं तर त्याचा क्लॉक रेट इम्प्रूव्ह होऊ शकतो. Or reducing the amount of processing done in one basic step also reduces the clock rate. P. Okay. म्हणून तुम्ही काही ठिकाणी कॅश मेमरी वगैरे हा शब्द आपण वापरला होता. आपण म्हणालो त्याला मेमरीमध्ये जायला लागू नये. त्याने कॅश मेमरी स्वतःकडे त्याची स्वतःची मेमरी असेल तर त्याला प्रत्येक वेळी मेन मेमरीमध्ये जायची गरज नाही, मग त्याला कमी सायकल्स लागतात, कमी वेळ लागतो ते प्रोसेसिंग करायला, म्हणून कॅश मेमरी वापरली जाते. ठीक आहे. सो दिस इज द वे परफॉर्मन्स इज मेजर्ड, and this is the way performance can be improved either by better software, better compiler, even programmer म्हणून तुम्ही सुद्धा प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स लिहायला पाहिजे. तुम्ही सुद्धा जर चुकीच्या इन्स्ट्रक्शन्स लिहिलात आणि सेम काम तुम्ही जर 100 इन्स्ट्रक्शन्स मधून करून घेणार असाल जेव्हा त्या 50 इन्स्ट्रक्शन मध्ये शक्य आहे, तर तुमचा प्रोग्राम उगाच उगाच मोठा होणार. कंपायलर सगळ्याच गोष्टी शोधून काढत नाही. मग पुन्हा कंपायलरवर दुसरी डिपेंडन्सी आहे की त्याने तुमच्या 100 इन्स्ट्रक्शन तो कशा रिड्यूस करेल. तर this is the way performance of computer is improved via software, the one which is you are written, or the system software, or the machine software, and hardware, the actual electronic parts which do. ठीक आहे. So this is performance. आणि इथे पुन्हा मी इथे जास्त जात नाही. हा बेसिकली नुसता एक बेंचमार्क मध्ये नुसतं एकच टाईपचा वर्कलोड नसतो, मल्टिपल वर्कलोड ते टेस्ट करतात आणि मग त्या सगळ्याचं समेशन करून टोटल टाइमचं समेशन करून त्याचं एक फायनल प्रोसेसिंग स्पीड ते बनवतात. त्याचे हे फॉर्म्युले आहेत, काही इथे एक्सप्लेनेशनची गरज नाहीये, अशाच्या अशा रट्टे मारून लिहून ठेवा. ठीक आहे ना. इथे जास्त वेळ आपण घालूया नको. पर्पज ऑफ ऑपरेटिंग सिस्टम मध्ये हे सगळं फार महत्वाचं आहे. याचे मॅथमॅटिकल फॉर्म्युले महत्वाचे आहेत आणि हे कसं स्पीडी काम करून घ्यायचं, मॅनेजमेंट कसं करायचं, सीपीचं मॅनेजमेंट कसं करायचं, मेमरीचं मॅनेजमेंट कसं करायचं, जेणेकरून सगळं काम कम्प्युटरमध्ये फास्ट होईल. दॅट इज ऑल पार्ट ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. जेव्हा मी तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम शिकवेन तेव्हा विल वरी अबाउट इट. फॉर दिस पर्टिक्युलर चॅप्टर, फॉर दिस पर्टिक्युलर सब्जेक्ट ऑफ युअर फर्स्ट इयर, अशाच्या अशा रट्टे मार आणि लिहून. ऑलराइट. सो लेट्स फिनिश द परफॉर्मन्स. ओके. नाव लेट्स गो टू मेन मेमरी. आता आपण प्रोसेसर पाहिला, कम्प्युटर मध्ये प्रोसेसिंग कसं होतं, किती वेळ लागतो, का वेळ लागतो, कसा वेळ लागतो ते बघितलं, त्याचा परफॉर्मन्स कसा इम्प्रूव्ह करता येईल हे सगळं बघितलं. नाउ लेट्स टेक अ लुक एट मेमरी. व्हॉट इज मेन मेमरी? मेन मेमरी or internal storage unit or primary storage. The function of this memory is to store instructions, data and intermediate result.
This unit supplies information to the other units of the computer when needed. It is part of the main computer system. The processor accesses the main memory in direct fashion. That is, the processor can access any location of the memory either to read information from it or store information. The primary memory is implemented by two types of memory technologies. The first is called random access memory and the second is called read-only memory. And the sizes of the memory affects the power, speed, power and capabilities of the computer. So memory is a very important factor in computer. तुम्हाला माहिती असेल, अरे माझ्या कम्प्युटरची 2 गिग मेमरी आहे, माझ्या कम्प्युटरला 4 गिग मेमरी आहे, माझ्या कम्प्युटरला 8 गिग मेमरी आहे. द मोर द मेमरी, faster the computer. Faster speed of the computer, of the CPU, faster the computer. So same way memory is also critical for performance of the computer. Okay. Now, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी मेन मेमरी असते ती वोलाटाईल असते. वोलाटाईलचा अर्थ काय? तुम्ही कम्प्युटर बंद केला रे केला की ही सगळी मेमरी वाईप आउट होते. इट कॅन नॉट रिटेन, यू लॉस्ट इट. ओके. आता रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे काय? बेसिकली रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे त्या मेमरीमध्ये जे ऍड्रेसेस आहेत ते मला डिरेक्टली जाऊन वाचता येतात. रॅन्डमली त्याच्यातून व्हॅल्यू काढता येते आणि रॅन्डमली मला व्हॅल्यू टाकता येते. मला प्रत्येक वेळी जर 5व्या मेमरी सेल मधला कंटेंट बघायचं असेल तर 1 मग 2 मग 3 मग 4 असं सगळ्या सेल मधून जाऊन 5व्या पर्यंत पोहोचायची गरज नाही. रॅन्डम म्हणजे डिरेक्टली आय कॅन जम्प टू 5th memory address or the memory cell. So that is basically a random access memory. इथे पण फार वेळ घालवूया नको आपण. So this is your random access memory. इथे दिलेलं आहे पहा. This memory is volatile in nature. As soon as power turned off, the information stored in it will be lost. Okay. Now this random access memory is further divided into dynamic random access memory and static random access. What is dynamic random access memory? जसं मी म्हणालो, this type of memory holds the data in dynamic manner with the help of refresh circuitry. Each second or even less that contents of each memory cell is read and the reading action refreshing the contents of the memory. Due to refreshing action, this memory is called dynamic RAM. म्हणजेच काय? प्रत्येक वेळी ती रिफ्रेश केली जाते. डायनॅमिकली त्या मेमरी पर्यंत मी पोहोचू शकतो आणि ऍट द सेम टाइम डायनॅमिकली मी ती इन्फॉर्मेशन चेंज करतो, म्हणून जास्त तर त्याला डायनॅमिक रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणतात. म्हणजेच इट कीप्स चेंजिंग. स्टॅटिक रॅन्डम ऍक्सेस मेमरी अगेन SRAM. आता स्टॅटिक रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे काय? हे डायनॅमिक मेमरी सारखीच असते पण ती फक्त वन टाइम रिफ्रेश होते. म्हणजेच ती एकदा रिफ्रेश केली की ती स्टॅटिक राहते. कारण कम्प्युटरमध्ये मगाशी आपण म्हणालो बऱ्याचशा गोष्टी परत परत लागतात. मग परत परत तुम्ही जर रिफ्रेश करत बसलात तर कम्प्युटर सीपीयू विल टेक टाइम. तर म्हणून देर इज अ स्टॅटिक रॅन्डम ऍक्सेस मेमरी. So SRAM along with DRAM is essential for a system to run optimally because it is very fast and compared to DRAM. It is effective because most programs access the same data repeatedly and keeping all this information in the first return to SRAM assuming that it will be used again soon. म्हणजेच काय? ती जी इन्फॉर्मेशन त्याने एकदा लिहिलेली आहे ती डायनॅमिक रॅन्डम ऍक्सेस मेमरी सारखी तो चेंज करत राहत नाही आणि त्यामुळे त्याचा वेळ वाचतो. तर अशी जी इन्फॉर्मेशन आहे जी कम्प्युटर परत 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 वापरतो आणि आपल्याला माहिती आहे की परत परत लागणार आहे, दॅट इज स्टोर्ड इन SRAM. त्याच्यानंतर कॅश मेमरी और दिस SRAM ऑल्सो कॉल्ड अ कॅश मेमरी. एक्झॅक्टली सेम थिंग. कॅश मेमरी सीपीयू प्रोसेसर मध्ये आपण कॅश मेमरी छोटीशी दाखवली होती. म्हणजेच काय? त्या कॅश मध्ये तो दिस कॅश मेमरीज आर सो फास्ट कम्पेअर्ड टू मेन मेमरी that computer processing is very fast. That there are certain things which are stored in cache memory which is nothing but this SRAM. आणि जिथे गरज पडेल तिथे तिथे हा कॅश मेमरी वापरली जाते वेगवेगळ्या. ओके. इथे हा डायग्राम कट झालाय. जसं मी आधीच्या प्रेझेंटेशन मध्ये सगळ्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे लेक्चर मध्ये. या लेक्चरच्या एंडला एकदा माझा ऑडिओ संपला की सगळ्याच्या सगळ्या साईड 2-2 सेकंद मध्ये मी रिपीट करून प्रेझेंट केलेले आहे. तिथे तुम्हाला सगळंच सगळं वाचता येईल. हा कॅमेराने जो चौकोन घेतलेला आहे तो तिथे नसणार आहे. सो यू कॅन रीड इट इनटू दोज स्लाइड्स वेअरएव्हर यू कांट रीड इट नाउ. ऑलराइट. सो दिस इज युअर मेमरी. त्याच्यानंतर
रीड ओनली मेमरी ही फार महत्वाची मेमरी आहे. व्हॉट इज रीड ओनली मेमरी? As the name suggests, read-only memory can only be read, not written. म्हणजेच काय? कम्प्युटर जेव्हा तुम्ही चालू करता तेव्हा त्याची ही जी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत ती चालू होतात आणि ती प्रत्येक वेळी सेम इन्फॉर्मेशन त्या डिव्हाइस मध्ये स्टोअर करतात कम्प्युटर चालू झाला रे झाला की. आणि ती इन्फॉर्मेशन आपण फक्त वाचू शकतो. ती इन्फॉर्मेशन प्रोसेसर रिराईट करू शकत नाही. The contents of ROM are not lost even in case of sudden power failure. So technically speaking काय आहे sudden power failure किंवा तुम्ही कम्प्युटर ऑफ करता म्हणजे काय? बेसिकली ही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहे ती परत चालू होतात आणि चालू झाले की ते सेम इन्स्ट्रक्शन त्यांच्यामध्ये स्टोअर करतात. कोणी दुसरा करत नाही. ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसला स्वतःला माहिती असतं की माझ्यामध्ये काय लिहायचंय. सो दॅट इज रीड ओनली मेमरी. आता या रीड ओनली मेमरी मध्ये कुठल्या इन्स्ट्रक्शन्स असतात ज्या कम्प्युटर चालू झाला रे झाला? तुम्ही ऐकलं असेल, तुझ्या फोनचं फर्मवेअर अपडेट केलंस का रे तू? तुझ्या कम्प्युटरचं फर्मवेअर अपडेट केलं का? कधी कधी फर्मवेअर अपडेट्स येतात. सो द फर्मवेअर इज नथिंग बट, तुम्ही जेव्हा म्हणता ना की आता कम्प्युटर बूट करायचा आहे मला किंवा मला माझा फोन रिसायकल करायचा आहे, तेव्हा बूट करायचं म्हणजे काय? तर ह्या सगळ्यात पहिल्या बेसिक इन्स्ट्रक्शन्स असतात ज्या वाईप आउट झालेल्या आहेत. कम्प्युटरची मेमरी गेली की त्या बेसिक इन्स्ट्रक्शन ऑटोमॅटिकली पुन्हा इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट चालू झालं, तुमचा कम्प्युटर झालं की त्या रिकन्स्ट्रक्ट होतात तशाच्या तशा. अँड दॅट इज युअर फर्मवेअर. आणि मग ते फर्मवेअर जे आहे, एकदा तुमचा कम्प्युटर चालू झाला ते इलेक्ट्रॉनिक तुमची रीड ओनली मेमरी या फर्मवेअरने पॉप्युलेट झाली की त्याच्यामधल्या ज्या इन्स्ट्रक्शन्स ऑटोमॅटिकली तयार झालेल्या आहेत, कम्प्युटर ऑन झाल्या झाल्या त्या इन्स्ट्रक्शन वापरून तो तुमची ऑपरेटिंग सिस्टम लोड करतो. So that is your firmware. So this is your read-only memory. पुन्हा वाचून घ्या, इथे सगळं लिहिलंय आहे. त्या रीड ओनली मेमरी मध्ये पण there are multiple types of read only. ओके. आता सेकंडरी मेमरी. आहा, व्हॉट इज सेकंडरी मेमरी? डिस्क हा शब्द तुम्ही वापरलाय, सीडी तुम्ही वापरलाय, बरोबर ना? तर डिस्क स्टोरेज is nothing but your secondary memory. And your secondary memory is not volatile like your main memory. याचाच अर्थ काय? तुम्ही कम्प्युटर बंद केला की मेन मेमरी मधले सगळे कंटेंट्स इरेज होतात, निघून जातात, अदर दॅन रीड ओनली मेमरी. तर ती वोलाटाईल असते. सेकंडरी मेमरीचं तसं नाही. तुम्ही जरी कम्प्युटर बंद केला तरी डिस्कवर तुम्ही जे लिहिलेलं आहे ते तसंच्या तसं राहतं आणि परत परत ते वाचता येतं कम्प्युटर. So secondary memory. Secondary storage provides large, non-volatile and inexpensive storage for program and data. Main memory एवढा याला स्पीड नसतो, हा स्लो असतो. पण मेन मेमरी पेक्षा कितीतरी मोठा असतो. However, the access time in secondary memory is much larger than in primary memory. म्हणजेच काय? Secondary memory is relatively slow for read operations. Secondary storage permits the storage of computer instructions and data for long periods of time. कम्प्युटर बंद झाला तरी तुम्हाला पाहिजे तेवढे वर्ष तुम्ही त्या डिस्कवर तो डेटा ठेवू शकता as long as disk is alive. Secondary storage is also called auxiliary or bulk memory. तर auxiliary memory, bulk memory, secondary memory हा शब्द तुम्ही कुठेही ऐकला की समजून जायचं they are talking about disk-like devices where whatever you have written is written even after computer is shut down or the disk is closed. Magnetic disk, CD read writes, CD drives मध्ये जे आपण CD टाकतो, those are also secondary. And what is the hierarchy of memories? Internal processor memories comes first. म्हणजेच काय? सीपीयू मध्ये जी इंटरनल प्रोसेस मेमरी आहे ती पहिली वापरली जाते, प्रोसेसरची मेमरी. त्याच्यानंतर ऍक्च्युअल प्रोसेसिंग करण्यासाठी. त्याच्यानंतर नंबर लागतो प्रायमरी मेमरीचा किंवा मेन मेमरीचा. त्याच्यानंतर नंबर लागतो कॅश मेमरीचा, कारण कॅश मेमरी इज अ पार्ट ऑफ मेन मेमरी. बट ऍज आय सेड दॅट कॅश मेमरी इज फॉर स्पेसिफिक पर्पज. त्याच्यानंतर सेकंडरी मेमरी.
memory. So this is the hierarchy. इथे जर तुम्ही बघितलं, CPU registers, that's your internal memory. Register is also a memory, right? त्याच्यात पण तुम्ही information store करता. मग cache memory, मग main memory आणि मग secondary memory. So data flows between these memories. So this is the hierarchy or a ladder of the memories. तुम्हाला डायग्राम आला, हा डायग्राम ओके. युनिट ऑफ मेमरी. आता आपण मेमरी मेमरी म्हणतो, मग ती मेमरी मोठी आहे की कमी आहे? सो व्हॉट आर द युनिट्स ऑफ मेमरी? मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं 4 गिगचा आहे का तुझा? 4 गिग मेमरीचा कम्प्युटर आहे का? अरे नाही यार, 8 गिग मेमरी कॉम्पॅक्ट बनवतं आणि चिपर आहे तो. सो लेट्स बाय 8 गिग मेमरी. इफ आय एम गेटिंग लेसर प्राइस मध्ये मला 8 गिग मेमरी मिळत असेल, गिव्ह मी दॅट कम्प्युटर. सो व्हॉट आर द युनिट्स ऑफ मेमरी? आता इथे तुम्हाला सांगायची महत्वाची गोष्ट आहे, अगेन फारसं इथे लक्ष देऊ नका, इथे फक्त हे दिलेलं आहे तेवढंच बघा सध्या, कारण ह्याच्यावर पुन्हा बायनरी रिप्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन इन कम्प्युटर ह्याच्यावर सेपरेट सब्जेक्ट आहे. ह्याच्या नंतरचं लेक्चर त्याच्यावर असणार आहे, तर तेव्हा आपण बघू. कम्प्युटरमध्ये द मेन थिंग विच इज युज्ड इज बिट. बिटचा अर्थ काय? आपली जी डेसिमल सिस्टम असते, नंबरची सिस्टम आहे, राईट? तर त्याच्यामध्ये 0 to 9 असे 10 डिजिट वापरले जातात. 0, 1, 2, 3, 4. आणि ते डिजिट्स वापरून आपण नंबर बनवतो. 222, 222, 222. In binary system, there are only 2 digits, either 0 or 1. That's it. Not 10 digits. Only 2 digits are used in computer. And that is called a bit. Bit, abbreviation for binary digit, is the basic unit of memory. 1 bit, it can be either 0 or 1. So that is called bit. And this bit is represented by lowercase b. What is byte? Most of the computers, initially जेव्हा कम्प्युटर सगळ्यात पहिले बनवले तेव्हा बाईट साइज वॉज 8 बिट्स. म्हणजेच काय? एक डिजिट मला कुठे स्टोअर करायचा असेल किंवा मला एक नंबर स्टोअर करायचा असेल तर मिनिमम एक बाईट लागते. And that one byte is made up of 8 bits. So different permutation combinations of zeros and one are possible within these 8 bits. आणि मग त्याच्यावरून कुठला डेसिमल नंबर तिथे स्टोअर केलाय त्याचं वेगळं कम्प्युटेशन आहे, ते आपण बायनरी मध्ये पाहू जेव्हा मी बायनरी नंबर रिप्रेझेंटेशन शिकले तेव्हा. So byte is a unit of 8 bits. Hence a byte is able to contain any binary number between 8 zeros and 8 ones. It is represented by uppercase B. So the basic unit of memory is 1 byte is equal to 8 bits. 1 kilobyte is equal to 1024 bytes. 1 megabyte is equal to 1024 kilobytes. 1 gigabyte is equal to 1024 megabytes. आणि 1 terabyte is equal to 1024 gigabyte. What is 1024? It is basically 2 raised to 10. असं का? Binary representation. So please refer to lecture notes Coad 02, Computer Organization and Design, 02 of 10 number and character representation. आता ते लेक्चर मी टाकलेले, फक्त नोट्स टाकलेले आहेत, त्या तुम्ही स्वतः जरी वाचल्या तरी त्या समजण्यासारख्या आहेत. पण याच्या नंतरचं लेक्चर माझं त्याच्यावरच असणार आहे, पण तोपर्यंत तुम्ही ते रेफर करा. ठीक आहे ना? सो दीज आर द युनिट्स. त्याच्यानंतर देर इज समथिंग कॉल्ड बस. इथे पण आपण फार जास्त वेळ घालवणार नाही आहोत. बस इज नथिंग बट, ओके, इथे लिहिलेलं आहे, अ बस इज अ ग्रुप ऑफ लाईन्स that serve as a connecting path for several devices. A bus may be lines or wires. The lines carry data or address or control signal. म्हणजेच काय? हे आपण कम्प्युटरचं ऑर्गनायझेशन दाखवलं आणि तिथे इंटर कनेक्शन नेटवर्क म्हणालो. सो ऑल दॅट दोज आर कनेक्टेड थ्रू बस. या बस मधून ती इन्फॉर्मेशन फ्लो होते. सो देर आर सिंगल बस आर्किटेक्चर or there are multiple bus architecture or multiple bus structure. So single bus structure म्हणजे काय? Because the bus can be used for only one transfer at a time. Only 2 units can actively use the bus at any given point of time. Bus control lines are used to arbitrate multiple requests for use of the bus. Advantages of this single bus architecture:
low cost, flexibility for attaching peripheral devices, multiple bus structure, systems that contain multiple buses achieve more concurrency in operation. म्हणजे काय, तर सिंगल बस असेल तर माझा ट्रॅफिक फक्त त्या एकाच रस्त्यावरून होतो ना, सो इट इज स्लोअर. पण जर माझ्याकडे मल्टिपल बसेस असेल तर एकाच वेळी मी वेगवेगळे डिव्हाइसेस एकमेकाशी कम्युनिकेट करू शकतो. जर सेम टाइमला ती इन्फॉर्मेशन ट्रान्सपोर्ट करण्यासारखी असेल तर, बरोबर ना. सो दॅट इज युअर मल्टिपल बस आर्किटेक्चर. पण ऑब्विसली when there are multiple buses, multiple bus architecture मध्ये it is expensive, cost. One advantage is better performance. So the devices connected to a bus vary widely in the speed of operation. To synchronize their operational speed, buffer registers can be used. पुन्हा इथे रजिस्टर झाले, इथे सुद्धा बस साठी पण बफर रजिस्टर वापरले जातात. ठीक आहे. आता हे सिंक्रोनायझेशन वगैरे काय जास्त वेळ घालू नका, असं असं पाठ करा. So this is your, what are the buffer registers and this is the architecture. Okay, just a bit. Okay, सगळ्यात शेवटची गोष्ट, comparison between human and a computer. So the computer काय करतो आणि ह्युमन ते काय करतो, त्याच्यातले तुम्हाला मेन गोष्टी दाखवतो मी. ओके, computer input, computer reads data in machine readable form and stores in internal memory or in file storage. Human being reads data in written or printed form and memorize it or file it. Memorize it म्हणजेच काय, तो परमनंटली स्टोअर करतो त्याच्या मेमरीमध्ये, सेकंडरी मेमरीमध्ये. आपली मेमरी इज ऑलवेज अ बोथ मेन मेमरी अँड सेकंडरी मेमरी. आपल्या मेमरीमध्ये जे काही स्टोअर केलंय ते तसंच्या तसं राहतं जोपर्यंत आपल्याला अल्झायमर्स होत नाही. समजलं ना. सो बेसिकली दिस इज द डिफरन्स. इथे पण मला नाही वाटत मी जास्त वेळ घालवावा, तुम्ही हे वाचून सगळं बघा. अॅरिथमॅटिक लॉजिक युनिट कोण कसं अॅरिथमॅटिक प्रोसेसिंग आपल्या मेंदूमध्ये करतं, ठीक आहे ना. तर आपण ह्याच्यात नको जाऊया, मला तुम्हाला मेन डिफरन्स दाखवायचा आहे. ओके, स्पीड ऑफ एक्झिक्युशन. ह्युमन बिईंगचं प्रोसेसिंग जे आहे ते स्लो होतं, कम्प्युटर इज एक्स्ट्रीमली फास्ट. ability to continue processing over an extended period. आपण थकतो, आपण झोपतो, बरोबर, तेव्हा आपण काम नाही करत. 8 तासानंतर आपल्याला झोपावं लागतं, आपल्याला आराम करावा लागतो. कम्प्युटरचं तसं नाहीये. कम्प्युटर कंटिन्युअस संपूर्ण 24 तास पण तुम्ही चालू ठेवला तरी तो प्रोसेस करतो information. So ability to continue processing over an extended period, that is the one of the major differences. ठीक आहे. Accuracy to remember information, आपण विसरतो. So relatively we are poor in remembering. Computer is very accurate. एकदा त्याच्या मेमरीमध्ये स्टोअर केलं की तो प्रत्येक वेळी वाचतो ना जाऊन, तर त्याची memorization and retrieving that information from that memorization from that memory is very accurate. Ability to retrieve information, आपण म्हणतो ना मला जरा विचार करू दे, आठवू दे. So our ability to retrieve information is slow. Computer is very fast. Same speed आज, same speed उद्या, same speed परवा. कम्प्युटर म्हातारा होत जर त्याचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस फेल नाही झाले तर. कम्प्युटरला म्हातार पण नसतं, कम्प्युटरला एकच असतं, आयदर आय विल वर्क or I won't work. मी हळूहळू विसरतो. ओके, अॅक्युरसी ऑफ वर्क. ह्युमन मेक्स मेनी एरर्स. एकदा कम्प्युटरला प्रॉपर इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतील तर त्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे जे काम अपेक्षित आहे ते कधीच कम्प्युटर चुकीचं करत नाही. ॲबिलिटी टू कन्सिस्टंटली फॉलो इन्स्ट्रक्शन. इन केस ऑफ ह्युमन, मी आज दिलेली इन्स्ट्रक्शन व्यवस्थित पाळेल, उद्या जाऊन काहीतरी चुकीचं करेन, गुरुजी येऊन पटकन पट्टी मारते म्हणजे लरे विसरलास, काल तू बरोबर केलं, आज चुकीचं केलं. पण एकदा एक काम कम्प्युटरने केलं की ते सेम काम तो परत परत एक्झॅक्टली तसंच्या तसं एरर न करता करतो. सो ॲबिलिटी टू कन्सिस्टंटली फॉलो इन्स्ट्रक्शन्स. सो ह्युमन इज इम्परफेक्ट, computer is perfect.
ability to innovate in new situations and ability to learn by trial and error. लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. इन केस ऑफ ह्युमन इट इज फेअरली गुड. म्हणजेच काय, कम्प्युटर तुम्ही प्रीडिफाईन केलेला प्रोग्राम आहे, त्या प्रोग्रामला सूट होणारा कंडिशन आणि डेटा आला तर तो हायली अॅक्युरेट काम करतो. पण जर काहीतरी वेगळं आलं तर ह्युमन बिईंग जो असतो, माणूस, तो त्याच्यातून शिकतो आणि तो आपला प्रोग्राम चेंज करतो, इन्स्ट्रक्शन चेंज करतो आणि स्वतःच बरोबर काम करायला सुरुवात करतो अनुभवावरून. सो ability to innovate in new situation and ability to learn is fairly good in human. कम्प्युटर एकदा जो लिहिलेला प्रोग्राम आहे तो जोपर्यंत प्रोग्रॅमर तुम्ही आणि मी जोपर्यंत तो चेंज करत नाही तोपर्यंत नवीन गोष्टी त्याला हँडल करता येत नाही. सो इट इज टोटली ऍबसेंट इन कम्प्युटर. आता ह्याच्यातूनच देर इज अ सब्जेक्ट कॉल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ह्या ज्या शेवटच्या दोन गोष्टी आहेत, दॅट इज अवर नॅचरल इंटेलिजन्स. तो आपला जन्मजात आलेला आहे. आपण अनुभवातून शिकतो आणि आपला प्रोग्राम चेंज करतो आणि मोर अँड मोर ऍक्युरेट होतो. आज 10 कंडिशन हँडल करता, उद्या दुसऱ्या 5 कंडिशन आल्या तर आपण आपल्याला चेंज करतो आणि त्या 15 कंडिशन मध्ये प्रॉपर उत्तर देतो. पण कम्प्युटर फक्त 10च कंडिशन मध्ये करतो, बाकीच्या 5 कंडिशन मध्ये. त्याच्यातून नाव आर्टिफिशियल इंटेलिजन्स. व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग? इज नाउ पीपल आर ट्राइंग टू design computers and design a software in such a way that ज्या पद्धतीने माणूस शिकतो अनुभवातून तसा कम्प्युटर स्वतःच शिकेल आणि प्रोग्रॅमरने प्रोग्राम चेंज करायच्या ऐवजी तो स्वतःच चेंज करेल जसे नवीन नवीन गोष्टी घडत जातात. सो दॅट इज अ सेपरेट सब्जेक्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. बीटेक मध्ये किंवा बीई मध्ये 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षी तुम्हाला हा सब्जेक्ट आहे, पूर्ण 2 सेमिस्टर. So that is artificial intelligence. So this is basically difference between human beings and computers. So आज आपण बेसिक कम्प्युटर स्ट्रक्चर, फार खोलात जाऊ नका, असंच्या असं लेक्चर पहा आणि नोट्सचे रट्टे मारा. इंडिव्हिज्युअल कंपोनंट डिटेल्ड मध्ये आपण हळूहळू या 4 वर्षाच्या कोर्स मध्ये शिकत जाणार. ऑलराइट, सो फॉर टुडे, बाय बाय.